आत्ता बघितली आपण मॅच. शेवटच्या ओव्हरपर्यंत सगळ्यांचे इंडिकेटर लागलेले होते. सगळ्यांचे म्हणजे इंडियन क्रिकेट फॅनचे इंडिकेटर लागलेले होते. कारण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. जसं मी काल म्हटलो होतो की आपल्याला मॅच डॉमिनेट करायची, आपल्याला वन सायडेड जिंकायची आहे. तसं झालं नाही. त्याच्यावर येऊयात, पण सुरुवात करूयात रोकोपासून. रोहित शर्मा, विराट कोहली ज्यांनी आपल्याला एक बेस्ट स्टार्ट दिली आजच्या मॅचला. आणि जसं मी काल म्हटलो पण होतो आणि सोशल मीडियावर चालू होतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा रोको रोको को कोई रोक नाही सकता, असं सगळे म्हणत होते. आणि जे कितके खरं होतं. सगळेजण एक अपेक्षा लावलीच होती, कारण ब्रेक पडला होता 1 महिन्याचा ऑस्ट्रेलिया सिरीज टू साऊथ आफ्रिका सिरीज. आणि विराट कोहली आणि रोहित शर्मानी आपल्या फॅन्सला निराश केलेलं नाही. रोहित शर्माचा पुल शॉट, तो जो सिक्स असतो, तो बघून एक आनंद भेटतो. विराट कोहलीचा जेव्हा कव्हर ड्राईव्ह भेटतो किंवा एखादा लॉफ्टेड शॉट भेटतो, जो सिक्स जातो. आज त्यांनी बॅटरला मिड ऑफच्या वरून स्टेप आउट करून सिक्स मारला. बेस्ट शॉट होता तो शॉट बघितल्या माझ्या तोंडातून बेन स्टोकचा शब्द निघाला. त्याच्यानंतर कॉर्बिन बॉशला जो कट मारला विराट कोहलीने, सिक्स जो मारला होता, तो मला प्रेक्षणीय वाटला. कारण विराट कोहली मोस्टली तसं शॉट मारत नाही, बट आज त्यांनी तो मारला ना. आज एक वेगळ्याच लयमध्ये होता. आणि 8300 मीन्स इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू एनी बॅट्समन. त्याच्यापुढे फक्त एकच आहे, तो म्हणजे ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर, सचिन सर. आणि माझी इच्छा आहे की कदाचित विराट कोहली तिथपर्यंत जाऊ शकेल. बघूयात पुढे काय होतं ते. बोलूया आजच्या मॅचवरती. विराट कोहली, रोहित शर्मानी बेस्ट स्टार्ट दिला. काही लूप होल्स होते, जसं यशस्वी जयस्वालला मी आधी पण म्हणलो होतो की शुभमन गिलच्या ॲब्सेन्समध्ये जेवढे अपॉर्च्युनिटी भेटतील तेवढे यशस्वी जयस्वालला कॅपिटलाइज करावं लागतील, रन काढावं लागतील. आज स्टार्ट भेटला, बट अगेन तेच 17-18 रन आउट झाला. लेफ्ट आर्म बॉलरला आउट होतोय, तो एक वीक लिंक सगळ्यांना कळतोय. होप यशस्वी जयस्वाल त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढेल. त्याच्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहलीने बेस्ट पार्टनरशिप केली. 58 रनावर रोहित शर्मा, आय गेस 58 रनावर रोहित शर्मा आउट झाला. माझी पण इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती की रोहित शर्माने पण एक 100 मारावं. बट नो इश्यू, मे बी पुढच्या मॅचला किंवा त्याच्या पुढच्या मॅचला एक 100 लोडिंग आहे असं मला वाटतं आजचा फॉर्म बघून. विराट कोहली ॲज युजल मॅन, लेजंड आहे, किंग आहे. जे आपण म्हणतो की बाबा 2-0 आले त्याच्यामुळे लोक थोडे निराश झाले, आणि अंडरस्टँडेबल आहे. कारण विराट कोहलीकडून अपेक्षा 2-0 कन्सिक्युटिव्ह नाही ठेवत, कोणताच क्रिकेटिंग फॅन नाही ठेवत. पण ठीक आहे, झालं गेलं, विसरून जाऊ. आज परत 100 मारली. पुढच्या मॅचला पण असंच इनिंग आणि हाच फॉर्म कंटिन्यू करेल अशी अपेक्षा ठेवू. त्याच्यानंतर ऋतुराज गायकवाड आला. ऋतुराज गायकवाड मला वाटलं थोडासा नर्वस होता, कुठेतरी अडकल्यासारखं असं वाटत होता. एक मॅच होती, ठीक आहे, पुढच्या मॅचला चांगला परफॉर्मन्स करेल अशी अपेक्षा आहे. सेम विथ वॉशिंग्टन सुंदर आणि सिक्स मारला, चांगला काढला. पण मला वाटतं की अजून रन पाहिजे. वॉशिंग्टन सुंदरची जर मी कंपॅरिझन साऊथ आफ्रिकेच्या ऑलराऊंडर सोबत करेल, मार्को यान्सन, कॉबिन बॉश, याच्यावर बोलत आपण, तर ते खूपच वेगळं कंपॅरिझन आहे. तिकडचे ऑलराऊंडर म्हणजे एकदम वेगळे, आपल्या इकडचे ऑलराऊंडर म्हणजे वेगळे. माहीत नाही काय अप्रोच आहे. लेट्स पुढे बोलूयात त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर के एल राहुल मला वाटतं सुरुवातीला थोडासा स्लो खेळत होता, मे बी विकेटा गेल्या म्हणून. पण नंतर त्यांनी कव्हर अप केलं विराट कोहलीसोबत. विराट कोहलीने पण 100 झाल्यानंतर वाढवला, त्याचा स्ट्राईक रेट वाढवला. आणि त्याच्यात भर पाडली रवींद्र जडेजा एक चांगला रोल प्ले करतोय फिनिशरचा. त्याला मला वाटतं एक क्रिस्टल क्लिअर आयडिया दिलेली आहे कोचनी की बाबा नाही, तुझा रोल जो आहे तो फिनिशिंगचा आहे आणि तू फिनिशच कर. मला वाटतं रवींद्र जडेजा ते चांगलं करेल. त्याच्यानंतर हर्षित राणा वगैरे आले. इन शॉर्ट मला वाटतं आपण एक 20 ते 25 रन शॉर्ट होतो. ते नंतर आता शेवटच्या ओव्हरमध्ये कळालं, पण 20-25 रन शॉर्ट होतो आपल्या इनिंगमध्ये. त्याच्यानंतर बॉलिंग आली लॉर्ड हर्षित राणा. का गौतम गंभीर त्याच्यावर एवढा ट्रस्ट ठेवतो हे तिने आज परत एकदा प्रूव्ह केलं. त्याच्या ओव्हरमध्ये त्यांनी एकाच ओव्हरमध्ये 2 विकेटा घेतल्या. रिकल्टन आणि क्विंटन डिकॉकला आउट केलं. त्याच्यानंतर हर्षदीपनी मार्क्रमला आउट केलं. त्याच्यानंतर तो जो बेट्स्की म्हणून जो आलेला आहे तो बॅट्समन, आणि त्याच्यानंतर एक पार्टनरशिप झाली, त्याचं नाव मला कळत नाही, आठवत नाही, थोडं वेगळंच नाव आहे साऊथ आफ्रिकेच्या प्लेअरचं, लेफ्टी येतो. त्यांनी एक चांगली पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर डिवॉल्ड ब्रेव्हिस चालता. डिवॉल्ड ब्रेव्हिस अटॅकिंग, त्यांनी डिवॉल्ड ब्रेव्हिसच्या नंतर जेवढे बॅट्समन आले, डिवॉल्ड ब्रेव्हिस, मार्को यान्सन, कॉबिन बॉश यांनी 100 म्हणण्यापेक्षा जवळपास
100 125च्या स्ट्राईक रेटनं रन काढले. आणि तिथं थोडंसं पॅनिक मोडमध्ये आपण गेल्यासारखं मला वाटलं होतं, कारण आपले बॉलर सुद्धा रन खूप लीक करत होते. योगायोगानं कुलदीप हर्षित राणा अगेन लॉर्ड हर्षित आला, त्यांनी डिवॉल्ड ब्रेव्हिसला आउट केलं. त्याच्यानंतर मार्को यान्सन आला. ती झलक जी त्यांनी शेवटच्या टेस्ट मॅचला दाखवली होती, 91 रन्स, मला वाटलं आज पण हा काहीतरी असाच खेळ करतो, आणि तो सुटला होता, मारत सुटला होता. चांगली ओव्हर जी कुलदीप यादवनी टाकली, जादूगर कुलदीप, त्यांनी एकाच ओव्हरमध्ये बेट्स्की आणि यान्सन या दोघांना एकाच ओव्हरमध्ये आउट केलं, आणि तिथं मॅच फिरलं असं मला वाटलं. थोडं सुटकेचा श्वास घेतला मी. पण त्याच्यानंतर होता कॉर्बेन बोश अगेन 60+ रन काढले, शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेला. आणि तिथे पण चालू होतं की बाबा यार एखादा एज, परत स्लो फिल्डिंगचा पेनल्टी बसली होती आपल्याला की आपण स्लो ओव्हर रेट मेंटेन केला म्हणून 4 प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवले होते. आणि तिथेच मला वाटलं की यार के.एल. राहुलची आज कॅप्टन्सी टेस्ट होत होती, ती थोडीशी ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा करतोय तो, फुल टाइम तर कॅप्टन नाही अजून, लूप होल्स आहेत, मे बी पुढे तो कव्हर अप करून घेईल. बट अगेन त्या शेवटच्या ओव्हरमध्ये आलो, तिथे कॉबिन बॉसचा विकेट घेतला आणि रोहित शर्माने ती कॅच पकडली, आणि तिथं सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. आता काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. ऑलराऊंडर जेव्हा आपण म्हणतो, गौतम गंभीरची इच्छा आहे की ऑलराऊंडर, साऊथ आफ्रिकेकडे जर बघितलं तुम्ही 8व्या नंबरपर्यंत बॅट्समन होते, आणि ते बॅट्समन असे नाही की 15-20 रन काढतायत, 50+ स्कोर करतायत ते ऑलराऊंडर. मार्को यान्सन विकेट पण घेतोय, 150-200च्या स्ट्राईक रेटनं काढतोय. कॉर्बन बॉश 100-150च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय, बॉलिंग पण करतोय. असे जिन्युअन ऑलराऊंडर्स आपल्याला भेटले तर भारत मला वाटतं खूप पुढे जाईल. आजच्या ह्या मॅचमधून एक गोष्ट तर कळाली की संडे जो होता तो संडे पूर्ण पैसा वसूल झाला सगळ्यांचाच. आणि अपेक्षा आहे की ही सिरीज अशीच पुढे जाऊ आणि ही सिरीज आपण जिंकू अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे, आणि सगळ्याच क्रिकेट फॅनची अपेक्षा आहे. एक सबक किंवा एक जी शिकवण आपण या मॅचमधून घेऊ असं म्हणू की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जे जाते ती न जाता मला वाटतं आपण कन्व्हिन्सिंगली डॉमिनेटली मॅच कशी जिंकू याच्यावर भर दिला पाहिजे. येस, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल मला वाटतं हे पुढच्या मॅचला खेळतील, कारण हे टॅलेंटेड प्लेअर आहेत आणि त्यांनी खेळावं ही त्यांची पण इच्छा आहे आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, कारण यंग प्लेअर आहेत, पुढचं फ्युचर आहे आणि त्यांनी या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब केलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. काळजी घ्या, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा.